पुढची बातमी बीडमधून भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या हॉटेल चालकाचा चाकूने भोसकून खून झाल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडली होती। या प्रकरणातील सर्व 9 आरोपींना पोलिसांनी अटक केलं। या आरोपींना थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाणार आहे। सर्व आरोपींना विविध ठिकाणाहून बीड पोलिसांच्या विशेष पथकांनी ताब्यात घेऊन अटक केली। दरम्यान सर्व 9 आरोपींना आता कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। या सर्व आरोपींना विविध ठिकाणाहून सध्या ताब्यात घेण्यात आलेले आहे, अटक करण्यात आलेली आहे आणि आरोपींच्या विरोधात सध्या अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा देखील दाखल झाल्याचं समजतंय। दरम्यान या सगळ्या प्रकरणी खासदार बजरंग बाप्पा सोनवणे बोलतात, पाहूया। आणि मी त्या कुटुंबाच्या म्हणजे दुःखात सामील आहे। त्या कुटुंबाचं आघात त्यांच्यावर झाला आहे। या गोष्टीसाठी मी बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने माझी जबाबदारी आहे आणि ही घटना जशी मला त्याची माहीत झाली अशी कळली। मला शनिवारच्याला त्याचा हा प्रकार 20 तारखेला काहीतरी हल्ला झाला आणि रविवारी कळली। त्याच्यानंतर मी सकाळी लवकर त्याची पोस्ट केली। बीड जिल्ह्यातला लोकप्रतिनिधी पोस्ट करणारा मी स्वतः आहे। ही पोस्ट काढून बघा, सोशल मीडियावर आहे। आज ही कुणी पोस्ट केली आणि त्याच्यानंतर सगळे आलेत। हे सगळे ती त्याचं राजकारण त्याच्या पद्धतीने मला त्याच्यावर काही बोलायचं नाही, पण एकच विषय आहे की मी याच्यावर पोस्ट केली आणि त्यांना त्यांच्या जी काय पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी असे सांगितलं। काय जे मला घटना ज्यावेळेस क्षणाला कळली त्यावेळेस मी बीडचे SP साहेबांना, पोलीसचे SP त्यांना मी फोन केला आणि सगळी माहिती मागवली आणि त्यांनी मला ब्रीफ केलं सगळं असं। त्यावेळेस कुठंही माझ्या मुलाचं नाव त्यांनी मला ब्रीफिंगमध्ये दिलं नाही किंवा मलाही वाटलं नाही की त्याच्यामध्ये माझ्या मुलाचं नाव आहे। पण काय कोण जाणे मला माहीत नाही। पहिला FIR झाला त्याच्यात कुठं म्हणलं नाही की तुमच्या मुलानं असं किंवा मुलगा होता। त्याची ज्यावेळेस ही झालं, मयत झाली, मयतच्या नंतर काय कुठं शिजला, कुठं कट रचला, कुणाला फोन आले, कुणाचे कुठं काय झाले माहीत नाही। पण त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की खासदारात अगोदर तर घोषणा माझ्या नावच्या होत्या। रविवारी संध्याकाळी खासदारावर गुन्हा दाखल करा अशी मागणी बऱ्याच सोशल मीडियाला, चौकात कुठं आंदोलन झालं तिथं होतं। बरं, हे आंदोलन करायला कोण माणसं आहेत? पब्लिक आहे, घर आहे, मला मान्य आहे, पण याच्यामध्ये सगळं घडवणारे टोळके कोण? हे टाळके कोण कुठल्या घरात गुन्ह्यात होते, कोण काय करतो हे वेळचे वेगळे आहेत। मला त्या खोलात पोलिसांनी बजावू देत, मी आज त्या खोलात जाणार नाही। पण माझं नाव कुठेही माझ्या मुलाचं किंवा माझं नाव सोमवारपर्यंत नव्हतं, मंडेला माझं नाव आलं असं कळतंय आणि हे का आलं मला माहीत नाही। आणि बघू आता काय होणार पुढं। पण मी पोलिसला तुमच्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करणार आहे, तुम्ही निपक्षपातीपणानं त्याचे तपास करा आणि तपास करून जे काही निष्पन्न होईल, ज्या दोषी असेल माझा मुलगा तर त्याच्यावर कारवाई करा, मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई करा। असं कालही मी बोललो, आजही परत ते सांगतो, जर दोषी असेल तर कारवाई झालीच पाहिजे। पण अननेसेसरी माझ्या कुटुंबाची, माझ्या सर्व परिवाराची आणि माझ्या मुलाची जी बदनामी करून जर कुणी माझ्यावर अन्याय करत असेल, तर जर चुकीच्या पद्धतीनं कुणी काय करत असेल तर त्याच्यावर सुद्धा पोलीस काय कारवाई करणार ही त्यांनी पोलिसांनी कळवलं पाहिजे आणि पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी असेल। धनंजय मुंडे मात्र या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात काल सभागृहात म्हणतात की या सगळ्या हत्या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी केली पाहिजे, अशा पद्धतीचं मत जे आहे ते माजी मंत्री आणि तुमच्या जिल्ह्याचे नेते धनंजय मुंडे बोलतात। हो, काय मग आम्ही कुठं नाही, माझी तीच मागणी आहे ना। मी खाली सांगितलं, ती जी म्हणते तीच माझी मागणी। जर म्हणत असते म्हणून नाही, त्याच्या अगोदर मी मागणी करतो, ते नंतर करतो। मी त्याच्या अगोदर मागणी केली, त्यानं नंतर केली, मी अगोदर मागणी केली। त्याच्यामुळे तो काय म्हणतो त्याचं जाऊ द्या, त्याच्या काय मला काय, मी मागणी केली त्याची चौकशी करा म्हणतो मी। ते भडकावायचं काम करत नाही, मी लोकांना शांत करून लोकांना न्याय मिळवायचं काम करतो। त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। त्याची हत्या झाली, त्या हत्या झाल्याच्या नंतर त्या कुटुंबाला कुठल्या ह्याच्यात जात असेल त्या कुटुंबाला सहकार्य झालं पाहिजे, कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। आणि खरंच माझा मुलगा त्याच्यात असेल ना तर शासनानं सुद्धा कठोर कारवाई केली पाहिजे। मी त्याच्याबरोबर 100% त्या गोष्टीला तयार आहे। मी म्हणजे सुरुवातीला माझं नाव आलं ती का बाजूला निघलं, पुन्हा मुलाचं का आलं आणि आता मुलाचं आलं ते बी करू द्या तपास। मी तर म्हणतो माझा मुलगा तिथंच आहे, की मी काय पळवून लावलं नाही, कुठं माझ्या घरीच आहे। आज मी कुठले लग्नाचे ह्याचे जे कार्यक्रम मी जायला पाहिजे तो माझा प्रतिनिधी म्हणून तिथं जातोय, तो आज कार्यक्रमात आहे। त्याला काय असेल ती चौकशी करा। माझ्या घराचे CCTV घेतलेत, कॉल डिटेल्स CDR काढलेत,
माझे सुद्धा CDR काढायचे असले तर SP साहेबाला सांगितलं माझ्या फोनचे सुद्धा CDR तुम्हाला कायद्याने कुठं अडचण असेल तर मी तुम्हाला तुमच्या वाहिनीच्या माध्यमातून सुद्धा मी त्यांना परमिशन देतो, तुम्ही माझे पण CDR काढा. कारण खासदाराचे CDR काढताना काही थोडं त्यांना रिस्ट्रिक्शन आहे, बंधन आहे की घेता येत नाहीत परमिशनशिवाय, तर मी परमिशन देतो, घ्या. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर तुम्ही संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सातत्यानं तुम्ही आरोपींना शिक्षा व्हावी ही मागणी म्हणून धरून ठेवलेल्या होतात. परंतु आता मात्र विलास घुले हत्या प्रकरणात तुमच्यावरती कुठेतरी राजकारण सुरू आहे का तुमच्या कुटुंबावर? मी आज पण जे घटना बीड जिल्ह्यात घडतात त्या प्रकरणात मी सांगतोय, मी त्यावेळेसही सांगितलं दोषीवर कारवाई झाली पाहिजे, झालीच पाहिजे. आज पण मी म्हणतो दोषीवर कारवाई झाली पाहिजे. आज माझा स्टँड वेगळा आहे, आज ही या समाजाचा आहे, आज ह्या गावाचा आहे म्हणून माझा स्टँड काही वेगळा आहे. आज माझ्या मुलाचं नाव त्याच्यात आलं, माझं त्याच्यात नाव आलं, तर मी म्हणलोय की नाही ही चुकीचं आहे म्हणत नाही मी. तुम्ही करा, तुम्हाला अधिकार आहे, राईट्स आहे. लोकसभेमध्ये तुम्हाला लोकतंत्रामध्ये तुम्हाला, लोकशाहीमध्ये तुम्हाला अधिकार आहे. या लोकशाहीच्या अधिकारामध्ये तुम्ही करू शकता, करा. संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानात तुम्हाला अधिकार दिला, तुम्ही त्याच्याप्रमाणे मागणी कराल, त्याची चौकशी होईल. मला त्याच्यावर काय बोलायचं? उगवला जातोय काय आणि माझ्यावर सोडवणारे कोण आहेत उगवणारे? हो काय उगवायचे त्यांनाच बघू द्या. मी आहे, मला ह्यांचं सगळं माहीत आहे. अंडे पिल्ले काय काय ही कोण आहेत ती, ह्यांचं काय करतात, चेतवणीपर भाषणं कोण करत आहे, लोकांना पेटवतोय कोण, सांगतोय. तेव्हा घुले हत्या प्रकरणामध्ये माझ्या मुलाचं कुठेही नाव नसल्याचं पोलिसांनी मला सांगितल्याचं खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान या प्रकरणातली आणखी एक महत्त्वाची अपडेट पाहूया. विलास घुले खून प्रकरणामध्ये SIT गठीत करण्यात आले. IPS व्यंकटराम यांच्या अध्यक्षतेखाली SITचं गठन करण्यात आलंय. विलास घुले खून प्रकरणाच्या तपासात आता SITच्या माध्यमातून तपास केला जाणार आहे. खून प्रकरणाचा तपास SITकडे वर्ग झाला असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. सर्व 9 आरोपी सध्या अटकेत आहेत.